एल निनोचा जो प्रभाव आहे तो जुलैपासून पुढे फार मोठ्या प्रमाणावर दिसेल असं सांगितलं जात आहे. आणि एल निनोचा म्हणजे बरोबर. उष्ण प्रवाहांचा आढळ आता स्पष्टपणे दिसतोय पॅसिफिक सागरामध्ये. आणि आता त्याचं तापमान वाढत जाईल आणि हे तापमान जूनच्या शेवटापर्यंत जास्त वाढलेलं असेल. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये याचा फार जास्त प्रभाव राहील आणि सप्टेंबरमध्ये तो अधिक तीव्र राहील असं म्हटलं जातं. आणि बऱ्याच बरोबर. वेळा असं आढळलेलं आहे आपल्याला, की एल निनो अपिअर होताना सप्टेंबर महिन्यात फार जास्त तीव्र होतो आणि हं. म्हणजे कमी थंडीचे हिवाळे आणि सप्टेंबरमध्ये लवकर निघून गेलेला पाऊस असं त्याचं वैशिष्ट्य हं. असतं. परंतु यावर्षी अ, जूनमध्ये लवकर मान्सून आलेला आहे. उष्णता भरपूर आहे हं. आपल्या उपखंडामध्ये आणि सध्या मान्सूनची वाटचाल बिनधोक चालू आहे. तर बरोबर. एल निनोचा प्रभाव पडायच्या आत काही पाऊस होण्याची अपेक्षा आहे. वैज्ञानिकांना अशी अपेक्षा आहे, की जूनमध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची बऱ्याच ठिकाणी शक्यता आहे. ही शक्यता कमी हं. कुठे असते तर ती मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या खानदेशच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये पाऊस बऱ्यापैकी कमी असतो. बरोबर. इतर यांच्या मानाने. एल निनोमध्ये काय होतं, की ज्या पश्चिमेच्या दिशेने वारं येतं त्याला वेस्टर्लीज म्हणतो आपण. अ, पश्चिम बंगालकडून चिनी समुद्राकडून आपल्याकडे येणारं वारं जे असतं ते क्षीण होतं. कारण त्याच्यावर प्रभाव एल निनोचा पडतो आणि हे जे आपल्याकडे येणारं बाष्प आहे, हे मोठ्या प्रमाणावर एल निनोचा प्रभाव खेचून घेतं. हं, हं. परंतु एल निनोचा प्रभाव कमी असताना आणि मान्सून ऑनसेट चांगला झाला, तर साधारण 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी आपण. म्हणजे ही पेरणी बरं. बिनधोक होऊ शकते. अ, यानंतर क्रॉप स्टँड चांगला होईल. बेसल डोस फर्टिलायझरचा काळजीपूर्वक आणि बियाणाच्या खाली वापरला, तर सुरुवातीलाच हे पीक जरा अ, घट्ट होण्यामध्ये किंवा हार्डी क्रॉप होण्यामध्ये त्याला बळ मिळण्यामध्ये दुष्काळाला तोंड देण्याचं आपल्याला साधन होऊन जाईल.